विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, छळ केल्याचे सून गिरीजाचे गंभीर आरोप। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा, तर भोंदूबाबा फिरोज शेखला अटक। विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला, राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरीजा राऊत यांचे आरोप। सून गिरीजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही। 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार, यामध्ये नक्की काहीतरी काळं बेरं। विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले। विनायक राऊतांसह सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही, गिरीजा राऊतांच्या वकिलांची मागणी। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणामध्ये पारदर्शक चौकशी होणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नगरसेविका राजूल पाटील ठाकरेंच्या सेनेपासून अलिप्त, आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला राजूल पाटील गैरहजर। वडील संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण। अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, तर भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाही, पवारांसोबतच राहणार, खडसेंकडून स्पष्ट। शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी, माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारांचा फोटो वापरणार, परवानगीसाठी तटकरेंना पत्रही लिहिणार, संजय पवार यांची ही माहिती। शासकीय निधीवरून खासदार विशाल पाटील आक्रमक, तर निधी आपल्या बापाचा असल्याची प्रशासनाची धारणा, मिरज पंचायत समितीच्या वादावरून टीका, अधिकाऱ्यांना सत्तेचं संरक्षण मिळत असल्याचाही दावा। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका, 8629 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतनं सर्व 9 मृतदेह बाहेर काढले, अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली, दुर्घटनेतनं एकूण 14 कर्मचारी बचावले। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी, नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी एटीएसची छापेमारी, भट्टीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती। बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटर्सला दिल्ली पोलिसांकडून अटक, बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला, दरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची ही कारवाई। स्विगी इन्स्टामार्टला आता भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाण संस्थेतनं तब्बल 9 नोटिसा, खराब पॅकेजिंग आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप, स्विगी कंपनीच्या सेवेवर ग्राहकांचा संताप। धाराशिवमध्ये 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री, भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, मात्र मुख्य आरोपीसह काही आरोपी फरार। देशाच्या 70% भागातनं मान्सूनचे ढग सध्या गायब, महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही, आज बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप। माढ्यातील सीना नदी कोरडी ठाक, लाखो एकरावरील पीक धोक्यात, तर शेतकऱ्यांकडून आता उजनीतनं पाणी सोडण्याची मागणी, नदीपात्रातनं मोठ्या प्रमाणात वाळूपसा होत असल्याचाही प्रकार। पावसाच्या खंडामुळे पिकांवर शंखी, गोगलगाय आणि वाणूकिडीचा प्रादुर्भाव, पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन। बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी आता अकोला आणि अमरावतीमध्ये गुन्हे दाखल, तर आता बूस्टर आणि रवी सीड्स या कंपनीविरोधात गुन्हा, पेरणीनंतर सोयाबीनला अंकुर फुटत नसल्याच्या तक्रारी। पालघरच्या तांदूळवाडीमध्ये डोंगराचा कडा खचला, तर मुसळधार पावसामुळे भूस्खलनात शेकडो झाडं जमीनदोस्त, गडाकडे जाणारी पायवाटही गायब, नैसर्गिक आपत्तीचं अतोनात नुकसान। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम, दिवेघाटातनं अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सासवडमध्ये मुक्कामी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संत तुकोबांची पालखी सोलापूर महामार्गावर, पालखीच्या दर्शनासाठी महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी, टाळ मृदुंगाच्या गजरात परिसर भक्तिमय। लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोहित चंदेलला अटक, अल्पवयीन मुलीला मारहाण, लैंगिक छळ केल्याचा आरोप, रोहित विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा। मुंबईमध्ये उघडे किंवा तुटलेले मॅनहॉल दिसल्यास त्वरित तक्रार करा, व्हॉट्सअप चॅटबॉट आणि माय बीएमसी या मार्ग ॲपवर तक्रार नोंदवा, मुंबई पालिकेचं नागरिकांना आवाहन। मुंबई आणि पुणेकरांची पाणी चिंता आता मिटली, दमदार पावसामुळे जलसाठ्यात वाढ, पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास तरी स्थगित, तर मुंबईला सुद्धा पाणी कपात या ठिकाणी रद्द होण्याची शक्यता। मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल, देखभाल दुरुस्तीचं काम हाती।